नमस्कार, प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे तवा पुलाव रेसिपी। मुलं खूप दिवस मागे लागले होते, आई तवा पुलाव बनव, तवा पुलाव बनव। तर मी आज तवा पुलावची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी 2 कप तांदूळ स्वच्छ धुवून उकडून त्यात हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यासोबत कुस्करलेला बटाटा आहे, 1 बटाटा कुस्करून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा पाव पनीर घेतलेला आहे। पनीर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडलं तरच घाला, मुलांना माझ्या आवडतं म्हणून मी घातलेलं आहे। बटर लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी, लिंबू लागणार आहे, 1 वाटीभर वाटाणे मी शिजवून घेतलेले आहेत, 1 वाटी कोबी आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी शिमला मिरची घेतलेली आहे, 1 वाटी गाजर आणि 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे। आणि हे मसाले आहेत, पावभाजी मसाला आहे, चवीप्रमाणे मीठ आहे, हळद, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि जिरा घेतलेला आहे। आणि आता या मसाल्याचं मी सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे। तर हा जो मसाला आहे हा लसूण आणि लाल आपल्या ज्या मिरच्या असतात त्या आपल्याला धुवून भिजत घालायच्या असतात आणि भिजवून त्या, तर या मसाल्याचं तुम्हाला सिक्रेट टिप्स मी सांगणार आहे। तर हा मसाला जो आहे तो कसा बनवून घेतात की लाल ज्या मिरच्या असतात त्या आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्या भिजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची। आता माझ्याकडे लाल मिरची नव्हती, मी आपला लाल जो माझा कांदा लसूण मसाला होता तो 1 चमचा घेतला, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतल्या, 1 हिरवी मिरची टाकली तिखटासाठी आणि ते पेस्ट करून घेतलेलं मी। तर अगदी तसा सुगंध त्याचा येतोय आणि त्याचा लूक पण तसाच आलेला आहे। तर तुमच्याकडे मिरची नसेल तर तुम्ही अशा टिप्स वापरून तुमची जी काय रेसिपी आहे ती बनवू शकता। तर आता पुढे बघूयात आपण। आता आपल्याला फोडणी घालायची, तर फोडणीसाठी आपण तयारी केलेली आहे, तवा ठेवलेला आहे गॅसवर। तर चला बघूया। तवा तापलेला आहे आपला, आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे, 2 चमचे बटर घालणार आहे मी, थोडं बटर घेतलेलं आहे मी। लगेच आपल्याला तेल घालायचं आहे, नाही तर बटर जळून जाईल। बटर आपला गरम होतोय तोपर्यंत आपल्याला जिरं घालायचं आहे त्याच्यामध्ये। जिरं घातल्यानंतर चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे त्याच्यात। त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आपल्याला आता। कांदा चांगला गुलाबी रंगावर होईपर्यंत परतायचा आहे। आता आपल्याला भाज्या घालायच्या आहे, गाजर घालायचं आहे, त्यानंतर शिमला घालायची आहे, त्यानंतर बॉईल केलेले बटाटे घालायचे आहे, कोबी घालायचं आहे, काही आपल्याला जास्त शिजवून द्यायचं नाही, त्यानंतर मिक्स केलेला बटाटा घालायचा आहे, त्याच्यामध्ये हे जे मसाले आहेत ते सगळे घालायचे आहेत आपल्याला। मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये जी पेस्ट केलेली आपण त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये जो भात शिजलेला आहे तो घालायचा।
करून घ्यायचं आपल्याला. सगळं एकजीव करून घेते मी तोपर्यंत. तर बघा सगळं एकजीव केलेलं आहे मी. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर घालायची भरपूर अशी. आणि आता तुम्हाला वरून पनीर हवं असेल तर घालू शकता. पनीर पूर्णपणे ऑप्शनल आहे, मी मगाशीच म्हणाले तसं. आणि आपल्याला हा जो भात आहे तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता आपण सर्व करूया. तर आपला भात पूर्ण रेडी आहे. त्याच्यावर आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचा आहे, त्याच्याने आणखीन छान टेस्ट येईल भाताला. आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आहे भातावर, म्हणजे तो ओला असा होईल, अगदी ड्राय असा होणार नाही. तर आपला तवा पुलाव रेडी झालेला आहे हे बघा. आणि झटपट असा घरगुती भाज्यांमध्ये आपण बनवलेला आहे सिक्रेट मसाल्याची ट्रिक वापरून. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.